नमस्कार मित्रांनो, फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकऱ्यांसाठी एक ओळखपत्र असणार आहे आणि येणाऱ्या महत्त्वपूर्ण जे काही योजना आहेत त्या योजनेसाठी हे फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र हे लागू शकतं। तुम्ही हे ओळखपत्र स्वतःसुद्धा काढू शकता आणि शेजारील महा ई सेवा केंद्रामध्ये सुद्धा जाऊन ओळखपत्र काढू शकता। या व्हिडिओमध्ये आपण हे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे। mhfair.agristack.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। इथे आल्यानंतर राईट साईडला लॉग इन ॲज असे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील। त्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे फार्मर। हा फार्मर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला शेवटी क्रिएट अ न्यू यूजर अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्रिएट न्यू यूजर अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर आधार ई KYCसाठी तुम्हाला विचारेल। जसे की तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर विचारला आहे। तुमचा आधार नंबर म्हणजे शेतकऱ्याचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि खाली पाहू शकता व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, कारण आपण अकाउंट उघडतोय। आता सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP पाठवलं जाईल। तो OTP तुम्हाला इथे टाकायचे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथे आपण OTP टाकून घेऊयात आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय बटनावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर आपला OTP व्हेरीफाय झाला आहे। आता इथे पाहू शकता लेफ्ट साईडला वरती आधार नंबर आपला व्हेरीफाय दाखवत आहे आणि इथे आपली KYC डिटेल्स जसं की तुमचं नाव, जेंडर, तुमचं वय किती आहे, त्यानंतर बाकीची माहिती जन्मतारीख असेल किंवा बाकीची जी काही माहिती असेल ती सर्व माहिती इथे ऑटोमॅटिकली आलेली तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला काही करायचं नाही, खाली यायचं आहे। खाली एक मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे जो की तुमच्या फार्मर आय डीला जो लिंक करायचा आहे तो। तर कोणताही एक चालू मोबाईल नंबर इथे द्यायचा आहे आणि टाकायचा आहे। तर बाहेर क्लिक करायचं। बाहेर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे व्हेरीफाय करून घ्यायचे म्हणजेच सबमिट करायचं आहे। OTP आलाय, OTP टाकून घेऊयात, व्हेरीफाय करूयात। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर आपला मोबाईल नंबरसुद्धा इथे व्हेरीफाय दाखवेल। त्यानंतर सेट पासवर्ड एक पासवर्ड बनवायचा आहे ABC8123, तुमचं नाव @123 अशा पद्धतीने पासवर्ड पुन्हा एकदा कन्फर्म करायचा आहे। पासवर्ड क्रिएट केल्यानंतर खाली क्रिएट माय अकाउंट हा ऑप्शन विजिबल होईल। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमचं अकाउंट इथे क्रिएट होणार आहे। क्रिएट माय अकाउंट जसं वर क्लिक कराल तर तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेले आहे। युअर अकाउंट इथे सक्सेसफुली झालेले म्हणजे अकाउंट आपलं बनलेलं आहे। आता आपल्याला पुन्हा या वेबसाईटवरती यायचं। आता लॉग इन ॲज अ फार्मरवरती क्लिक करायचं आहे। तुमचा मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही OTPच्या माध्यमातून सुद्धा लॉग इन करू शकता। आत्ता जो आपण मोबाईल नंबर जो टाकला होता अकाउंट उघडताना तोच मोबाईल नंबर किंवा पासवर्ड टाकून करा किंवा OTPच्या माध्यमातून तुम्ही लॉग इन करा। कॅप्चा टाका आणि खाली लॉग इन ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्यावरती क्लिक करा। आपण इथे लॉग इन झालेलो आहोत। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल। खाली रजिस्टर ॲज अ फार्मर हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचा आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंबर चेंज करायचा आहे का, तर इथे आपण नाही करतोय कारण आपला नंबर बरोबर आहे। तर इथे आपण नो करूयात। तुम्हाला करायचं असेल चेंज करू शकता। ईमेल ID असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या। इथे ईमेल ID टाकायची गरज नाही, मॅन्डेटरी नाही। खाली तुमची माहिती म्हणजे शेतकऱ्याची माहिती येईल। फार्मर डिटेल्समध्ये सगळी माहिती बरोबर आहे का चेक करा। मराठीमध्ये बरोबर आहे का चेक करा। मराठीमध्ये बरोबर नसेल तर मराठीतसुद्धा व्यवस्थित टाका। हा स्कोअर 100 इथे आलेला आहे म्हणजे आपलं इथे बरोबर आहे। तसेच खालची माहिती असेल, जन्मतारीख असेल, बाकीची माहिती असेल, सन ऑफ, डॉटर ऑफ ते असेल ते तुम्ही इथे सुद्धा सिलेक्ट करा। त्यानंतर कॅटेगरी विचारली आहे। तुमची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथे द्यायची आहे। त्यानंतर जे काही मराठीमध्ये नाव आहे ते तुम्ही इथे वडिलांचं चेक करा, सन ऑफ, डॉटर ऑफ असेल ते। त्यानंतर खाली आल्यानंतर फार्मर डिटेल्स जसे की तुमचा फोटो दाखवला जाईल आधार कार्डवरती जसा आहे तसा। त्यानंतर तुमचा न्यू बिझनेस आहे का, जर एखादा न्यू बिझनेस असेल तर येस करा, नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर रेसिडेन्शियल डिटेल्स, तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो आधार कार्डप्रमाणे इथे आलेला दिसेल, तो बरोबर आहे का एकदा चेक करा आणि मराठीमध्ये बरोबर नसेल तर तो इथे दुरुस्ती करू शकता। त्यानंतर खाली जर तुम्हाला ॲड्रेस नवीन टाकायचा असेल तर इन्सर्ट इथे क्लिक करून नवीन टाकू शकता, नवीन रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकू शकता। पण आपल्याला टाकायची गरज नाही कारण हाच ॲड्रेस आपला परमनंटसुद्धा आहे, त्यामुळे आपण खाली येणार आहे। खाली आल्यानंतर लँड होल्डर डिटेल्स विचारलेत, जसं की फार्मर टाईप ओनर इथे सिलेक्ट करायचं।
त्यानंतर ऑक्युपेशन डिटेल्स, तुम्ही काय करता, शेती करता का, लँड ओनर आहात म्हणजे इथे शेती तुम्ही ॲग्रिकल्चर शेती करताय का, एखाद्या जमिनीचे लँड ओनर आहात म्हणजे ती लँड तुम्ही घेतलेली आहे असं दिलेलं आहे, तर आपण शेती करतोय ते ॲग्रिकल्चर. त्यानंतर फेज डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. फेज लँड डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जमिनीची माहिती टाकायची आहे. तुमचा जिल्हा विचारला जाईल, त्यानंतर तुमचा तालुका विचारला जाईल, ज्या ठिकाणी तुमची शेती आहे, ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे, ज्या ठिकाणचा तुमचा सातबारा आहे त्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा, गाव सिलेक्ट करा. त्यानंतर सर्वे नंबर म्हणजे तुमचा जो काही गट नंबर आहे तो गट नंबर इथे व्यवस्थित टाका आणि सर्च करा. तुमचं जे काही नाव आहे ते इथे दाखवलं जाईल. तुमचं जे नाव असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे पुन्हा पुन्हा ट्राय करा, कधीकधी इथे प्रॉब्लेम येतो. तर अशा पद्धतीने आपलं नाव इथं आलेलं आहे आणि सगळी माहिती दाखवली जाईल, किती क्षेत्र आहे, कोणतं क्षेत्र आहे, त्यानंतर त्यावरती टिक करायची आहे. आणि हे क्षेत्र ॲग्रिकल्चर आहे का, नॉन ॲग्रिकल्चर आहे. ॲग्रिकल्चर असेल तर ॲग्रिकल्चर NA असेल तर NA म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर. अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली तुमचं मराठीमध्ये नाव दाखवलं जाईल, त्यानंतर सन ऑफ, डॉटर ऑफ विचारलं जाईल, ते तुम्हाला लावायचं, ते इथे टाकून घ्या आणि खाली वडिलांचं जे काही नाव असेल ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला फक्त भरायची आहे आणि खाली जे काही डिटेल्स आहेत, लँड डिटेल्स असतील, ते लँड डिटेल्स ॲड करायचे आहेत. आपण इथे ॲड केलेले आहेत म्हणजे आपलं लँड डिटेल्स सक्सेसफुली ॲडेड असं दाखवेल. अशा पद्धतीने हे लँड डिटेल्स ॲड झालेले आहेत. आपल्याला हे लँड डिटेल्स व्हेरीफाय करायचे आहेत. अजून जर तुमची शेती असतील, अजून सातबारे असतील, तर अशा पद्धतीनेच तुम्ही जे काही तुमचे सातबारे भरपूर असतील, गट नंबर असतील, ते तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर खाली आता आपल्याला हा जो सातबारा आहे, जेवढे सातबारे असतील ते व्हेरीफाय करायचे आहेत, बरोबर आहे का. तर व्हेरीफाय इथे हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. कुठे, वरती व्हेरीफाय ऑल लँड्स. तर इथे व्हेरीफाय लँड्सवरती क्लिक करायचं आहे. जस्ट तुम्ही व्हेरीफाय कराल तर इथे आपला व्हेरीफाय झालेले तुम्हाला दिसेल. आता खाली यायचं आहे. खाली सोशल रजिस्ट्री डिटेल्स विचारले जातील, ज्यामध्ये तुम्हाला फार्मर ID जर असेल तर टाकायचं आहे, नाहीतर सोडून द्यायचं आहे, काही टाकायची गरज नाही. त्यानंतर डिपार्टमेंटल अप्रुव्हल, तर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट सिलेक्ट करा. खाली आय अग्री करा. आय अग्री केल्यानंतर लिसन, तुम्ही जे काही असेल लिसन करू शकता, ऐकू शकता. बाकी इथे काही टिक करायची गरज नाही, हा ऑप्शन सोडून द्या, काही करायचं नाही. सोशल रजिस्ट्री डिटेल्स सोडून द्या. खाली ॲग्रिकल्चर सिलेक्ट करा, अग्री करा आणि सेव्ह करा. झालं. आता सेव्ह केल्यानंतर प्रोसीड टू ई साईनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला तुमची डिजिटल सिग्नेचर जे आहे ते विचारली जाईल, म्हणजेच इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP सेंड करायचा आहे. OTP सेंड केल्यानंतर मोबाईलवरती OTP येईल, तो OTP इथे शेतकऱ्याचा टाकायचा आहे आणि हा OTP सबमिट करायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली ई साईन म्हणजेच डिजिटल KYC इथे कंप्लीट झालेली आहे. KYC कंप्लीट झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पाहू शकता कोपऱ्यामध्ये एनरोलमेंट ID जो आहे तो दिलेला आहे. हा एनरोलमेंट ID तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी डाउनलोड PDF आहे, ती PDF तुम्हाला जपून ठेवायची आहे, जोपर्यंत तुमचं फार्मर ID हा अप्रूव्हल होत नाही तोपर्यंत. तर डाउनलोड PDF करूयात. ही जी PDF आहे, अशा पद्धतीने PDF तुम्हाला येईल फार्मर IDची. हे आपल्याला स्टेटस चेक करण्यासाठी लागेल, तर सेव्ह PDF करा आणि ही PDF डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा. आता तुमचं जे काही फार्मर ID बनलेलं आहे का नाही ते पाहण्यासाठी पुन्हा लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला चेक एनरोलमेंट स्टेटस हा ऑप्शन दिसेल आणि ह्या चेक एनरोलमेंट स्टेटसमध्ये तुमचं जे काही तुम्ही आता ॲप्लिकेशन केलेलं आहे पाहू शकता IDसाठी. तर इथे हे ॲप्लिकेशन पेंडिंग दाखवत आहे. अप्रूव्हल, स्टेटस, सेंट्रल ID, एनरोलमेंट ID सगळी माहिती दिसेल. तर काही दिवसांनी हे अप्रूव्हल होईल आणि तुमचं जे काही फार्मर ID आहे, तुमचं कार्ड आहे, ते इथे तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फार्मर ID काढू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. महत्त्वपूर्ण योजनांसाठी लागणारा ID आहे. शेतकऱ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांचे आपल्या शेतकऱ्यांचे ID काढून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.